जसा क्रिकेट प्रत्येक गल्लीत खेळला जातो, तसा मल्लखांब देखील प्रत्येक गल्लीत खेळला गेला पाहिजे. हा विचार फक्त शब्दांपुरता मर्यादित राहिला नाही, तर यातूनच एका सुंदर प्रवासाची सुरुवात झाली. 2016 साली या उपक्रमाची सुरुवात एका साध्या विचारातून झाली. आमचे प्रशिक्षक, विद्यामंदिर शाळेचे माजी विद्यार्थी श्री मुकेश वलुंडे यांच्या मनात एकच विचार होता. ज्या शाळेने मल्लखांबाची ओळख करून दिली, त्याच शाळेत मल्लखांबाचा वारसा चालू राहिला पाहिजे. मी आणि मुकेश आम्ही एकाच वर्गात शिकलो, म्हणून जेव्हा तुम्हाला म्हणाला ना की आपण आपल्या शाळेत मल्लखांब सुरू करूया, तेव्हा मी लगेच तयार झाले. पण मनात शंका भरपूर होत्या, पण त्याने विश्वास दाखवला. महिला प्रशिक्षिका भरपूर होत्या, पण तूच यावी हा आग्रह त्याने धरला आणि त्याच्या या आग्रहाला मी मान देऊन आम्ही मल्लखांब सुरू केलं. या विचाराला पाठिंबा विद्याप्रसारक मंडळाचे कैलासवासी भाऊ ठाकूर सर, डॉक्टर वसुंधरा नाटेकर मॅडम आणि विद्या साटम मॅडम यांनी दाखवला. त्याच दरम्यान मुकेशने मल्लखांब प्रशिक्षण केंद्राचा प्रस्ताव मंडळापुढे मांडला. माझ्यासारख्या क्रीडाप्रेमी व्यक्तींनी तो उचलून धरला आणि मंडळाची त्याला मंजुरी मिळाली. या खेळाची साधनसामुग्री तशी खर्चिक आहे, तेव्हा याचा आर्थिक भार आपल्या संस्थेवर पडू नये म्हणून सुरुवातीलाच आम्ही देणगीदार इथंच यांच्याकडून निधी संकलन केलं आणि आपला हा आर्थिक भाग मजबूत केला. त्यामुळे हा उपक्रम स्वयंपूर्ण झाला आहे, हे विशेष उल्लेखनीय आणि कौतुकास्पद आहे. आणि अशा प्रकारे या प्रवासाची सुरुवात झाली. प्रशिक्षकांच्या व खेळाडूंच्या मेहनतीला खरी रंगत चढली ती 2017 पासून. या वर्षीपासूनच विद्यामंदिरच्या मल्लखांबपटूंनी जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये सांघिक तसेच वैयक्तिक पदकांची कमाई करण्यास सुरुवात केली. Prime Minister Narendra Modi has announced a total nationwide lockdown for 21 days. पण 2019-20 या काळात कोरोना महामारीमुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या. मैदान बंद झाले, सराव थांबला आणि स्पर्धाही पुढे ढकलल्या गेल्या. तरीही आपल्या खेळाडूंनी हार मानली नाही. ऑनलाईन फिटनेस क्लासेसच्या माध्यमातून सराव सुरू ठेवला आणि शाळेच्या सहकार्याने शक्य तितका प्रत्यक्ष सरावही करण्यात आला. या मेहनतीचं फळ म्हणजे 2021 साली 3 मल्लखांबपटूंनी महाराष्ट्र संघात स्थान मिळवत राष्ट्रीय स्तरावर राज्याचे प्रतिनिधित्व केले. आज आपल्या संघात 10 पेक्षा अधिक राज्यस्तरीय खेळाडू व 8 राष्ट्रीय खेळाडू असून यांनी खेलो इंडिया यूथ गेम्स, नॅशनल गेम्स, खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स, ऑल इंडिया युनिव्हर्सिटी नॅशनल्स, खेलो इंडिया बीच गेम्स अशा विविध राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत सांघिक तसेच वैयक्तिक पदके मिळवत आहेत. विद्याप्रसारक मंडळाच्या मल्लखांब प्रशिक्षण केंद्रात मल्लखांबाच्या प्रचार आणि प्रसारासाठी 2019 साली नवोदितांसाठी पहिल्या बाळंबट्ट दादा देवधर चषक स्पर्धेचे आयोजन केले गेले. मल्लखांबपटूंकरिता आहार विषयक मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले. परंपरा जपत नव्या कल्पनांनाही तेवढेच महत्त्व दिले जातं. तंत्रज्ञानाचा वापर करून onemalkham.in ही ऑनलाईन मार्केटिंग वेबसाईट तयार करण्यात आली. या सर्व उपक्रमांमुळे मल्लखांब केवळ शिकवला जात नाही, तर तो अधिक व्यापक स्तरावर पोहोचवला जातो. विद्याप्रसारक मंडळाच्या मल्लखांब संघात संस्कृती आणि संस्कारांचाही वारसा पुढे नेला जातो. दरवर्षी गुढीपाडवा, दसरा आणि दिवाळीसारखे भारतीय पारंपरिक सण एकत्र साजरे केले जातात. गेल्या 10 वर्षांत या सातत्यपूर्ण उपक्रमांमुळे संघात एक वेगळी कार्यपद्धती आणि एकत्र येण्याची सवय तयार झाली आहे.
सराव, स्पर्धा आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून खेळाडूंमध्ये समन्वय आणि एकोपा विकसित झाला आहे. आज विद्याप्रसारक मंडळांचा मलखांब संघ फक्त एक संघ नाही तर एक कुटुंब आहे. विद्या मंदिर शाळेतली मल्लखांबची जर्नी म्हणजे माझा शाळेचा प्रवासच आहे. परत शाळेकडे जाणं, शाळेतच राहणं, मल्लखांबला घेऊन विद्या मंदिरसाठी काहीतरी करायचं होतं ही इच्छा मला नेहमी होती आणि तेच करण्यासाठी विद्या मंदिर शाळेने मला सपोर्ट केला. आज समर कॅम्पला आपल्याला येणारा प्रतिसाद हा माझ्या एकट्याचा प्रवास नाही आहे, हा तुमच्या सगळ्यांचा प्रवास आहे आणि ह्या प्रवासात साथ देणारे आहेत ते आमचे कार्यश आणि माझी मुलं. या प्रवासामध्ये माझ्या मुलांनी जे अचीव केलं आहे ते अजून कमी आहे, कारण की आम्हाला माझी स्वप्न मोठी आहेत मल्लखांबासाठी. आमच्या सरांनी जो आम्हाला दाखवलेली दिशा आहे ती खूप मोठ्या प्रमाणाची आहे. आम्हाला वर्ल्ड वाईड मल्लखांब घेऊन जायचं आहे, त्यामुळे अजून प्रवास बाकी आहे आणि तो प्रवास तुमच्या साथीने होणार आहे ह्याची मला नक्कीच अपेक्षा आहे आणि एक विश्वास आहे की तुम्ही नेहमी माझ्या पाठीशी उभे राहणार आहात. नमस्कार. मनसुद्धा तुझा गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची. मनसुद्धा तुझा गोष्ट आहे पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, पूर्वाली तू